खेळाडू आज स्वप्न उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये जीवाची आकांक्षा करताना पाहायला मिळतो। कुठेतरी आपलं आई वडिलांचं नाव, स्वतःचं नाव, आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव, भारताचं नाव हे मात्र 7 समुद्रापलीकडे नेण्यासाठी मात्र ही जीवाची आकांक्षा पाहायला मिळते। कारण 3 संघर्ष करावे लागतात। आपला जगण्यासाठी संघर्ष असतो, एक ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष असतो आणि एक ओळख टिकवून तो मात्र एक स्वभावासाठी संघर्ष असतो। या गोष्टी 3 संघर्षासाठी हे आपलं जीवन मात्र आपण घालवत असतो आणि त्या जीवनातून कुठेतरी काहीतरी शिकायला मिळत असतं हे आपण सातत्याने पाहिलंय। क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला पाय मात्र जमिनीवर ठेवावे लागतात, म्हणून म्हटलेलं आहे वाईट दिवस आल्यावर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आल्यावर कधीही घमेंट करू नये, कारण हे दोन्ही दिवस मित्रांनो खेळाडूंनो जाण्यासाठीच आलेले असतात। क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्ही क्रिकेटचा आदर केला तर त्याचं फळ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळतं। तुमचं क्रिकेटमधील कंट्रोल खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते, हे आपण सातत्याने विसरून चालणार नाहीये। तुमचं योग्य सराव, तुमची भूमिका काय आहे क्रिकेटच्या माध्यमातून हे खूप मायने राखत असतं, हे आपण माध्यमातून पाहिलेलं आहे। या स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। सेमीफायनलचा सामना 3:56 पहिला चेंडू संदीप नोकटीचा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय। गुड डिलिव्हरी, गुड लेंथ अँड लाईन। चेंडू मात्र यावेळेला निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते। चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। यावेळेला सलमान खानने चेंडूला फेकून दिलंय, चेंडू सीमा रेषा पार निघून जाईल। यावेळेला 6 धावांकरता षटकार। सलमान खान छोटा पॅक बडा धमाका, डिसेंट दरबार षटकार। यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर, पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7। चेंडू फेकून झाले ते 2। पहिला चेंडू डॉट, तदनंतर मात्र षटकार आणि तदनंतर वाईट। हलकीशी मात्र यावेळेला झळक, हळवार मात्र वाऱ्याची झुळूक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खूपच बाहेर असल्या कारणाने पुन्हा एकदा स्क्वेअर मारा। संदीप नोकते एक कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी यावेळेला खचलं गेलंय। षटकार आल्यानंतर मात्र कित्येक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात की थोडीशी दबावाखाली असतात, कारण कोणत्याही गोलंदाजाला षटकार आल्यानंतर आवडत नसतं, परंतु इथे मात्र तुम्हाला त्याच कॉन्सन्ट्रेशन कडे लक्ष द्यावं लागतं। आपली लेंथ अँड लाईन काय आहे, ज्या लेंथला आपण ओळखतो त्याच लेंथला आपण गोलंदाजी करावी। सचिन घरत काहीतरी कानमंत्र देताना आपल्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राऊंड द विकेट। यावेळेला पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ कृपेश किनीच्या हातामध्ये निघून जातो, यष्ट्याने चिकटून मात्र चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकाल। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर। 8 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत। पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे। सेमी फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते। 2 संघांमध्ये चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध काय आहे हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं, कारण खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं। पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये सिली मिडॉन मध्ये। तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते। जेबीने मात्र यावेळेला यू वेट म्हणून सांगितलं सलमानला। तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते। एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 9 या धावसंख्येवर। एम स्टार दैसर हा संघ मात्र 2 हात करताना पाहायला मिळतोय। एका साईडला मुनाफ शेख यांचा संघ पाहायला मिळतो। सादिक शेख यांनी मात्र सुद्धा चांगल्या प्रकारचं कॉर्पोरेट ज्या पद्धतीने पाहायला मिळतोय, टीम ओनर म्हणून ज्यांची ओळख गेल्याच मॅच मध्ये मात्र जबरदस्त हर्षद शेखने मात्र 33 धावांचं योगदान दिलं आणि सुंदररित्या मात्र फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी संघांवर दडपण आणलं आणि म्हणून रायडर्स संघाचा प्रवास मात्र त्या ठिकाणी समाप्त झाला।
जेबी काय स्वरांगी वॉरियर संघाबरोबर सुंदर फटकेबाजी केली होती. तोच खेळाडू अक्षय गरत आणि पुष्पक गरत हे दोन गोलंदाज या स्पर्धेमध्ये मात्र ज्यांनी जबरदस्त चाली रचलेले आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अर्षद शेख मात्र पुढे सरसावतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी संदीप नोक्तीने आता मात्र कमबॅक केलाय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि हे खेळाडूंकडून आपण सातत्याने पाहिलेलं आहे. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे, अर्थातच पॉवर प्लेचं बंधन. आणि पॉवर प्लेच्या बंधनात या ठिकाणी आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या तर 9 धावा येतात. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. षटक क्रमांक पहिलं. यावेळेला पहिला बॅकफुटला गेलाय सुंदररित्या, मात्र चेंडूला इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. मॅग्निफिसंट टायमिंग. जेबीचा हा एक ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. डिसेंट दरबार चौकार. गुड शॉट. 4 धावा येत आहेत आणि चौकार आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 13 रन्स, 13 धावा. ही ताकद आहे जेबीची. एखाद्या चांगल्या गोलंदाजाला मात्र यावेळेला अटॅकिंग फलंदाजी कशी करायची, गोलंदाजांचं कॉन्सन्ट्रेशन कसं घालवायचं हे मात्र यावेळेला दाखवलं गेलं. आणि चांगल्या फलंदाजाची निशाणी हीच असते की पहिलं षटक सावध पवित्र घेऊन खेळणं, कारण त्यांना माहिती आहे येणाऱ्या चेंडूंवर मात्र आपल्याला प्रहार करण्याची संधी प्राप्त होईल. मॅचचा आनंद मिस्टर रिफाक यावेळेला घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स, 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतं. स्टार्ट अगदी योग्य झालंय. जेबी आणि एका साईडला आपण पाहतोय सलमान खान, रोहित मर्ले सारखा खेळाडू येणं बाकी आहे. आज त्यांचा बोलबाला चालेल का पाहायचंय, कारण मोठी फळी आहे या समत फायटर्स संघातून. साजिद कदीप खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट केलं समत फायटर्स संघाला. यावेळेला पाहिलं निळालं खूपच बाहेर असल्या कारणानं मुन्ना पठाणे या ठिकाणी वत आहेत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महाराणा शगुन डेव्हलपर्स मैदानातून थेट प्रक्षेपण YouTube वर आपल्याला पाहायला मिळतं. पाटील नेटवर्क कव्हरेज करतोय. यावेळेला मात्र हुकचा फटका पाहायला मिळतो. सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू सीमारेषा पार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. गुड शॉट बाय सलमान खान. डिसेंट दरबार चौकार. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अकुट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. विकास परांजपे मॅन फ्रॉम सोनावे. गुड फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2. सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये एक कडवी झुंज, कडवी लढत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यावेळेला संदीप नोक्तीच्या हातामध्ये. गुड कॅच. फलंदाज बाद. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळतोय एम स्टार दैसर खेळाडू कक्षांमध्ये. आदरणीय सन्माननीय देवानंद वजे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी मॅडम सुद्धा उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. स्वरांगी स्वतः या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत मॅडम. संदीपने जो झेल टिपला त्याच्यासाठी रमजान शेख यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. सुंदर हे कॉर्पोरेट आपल्याला पाहायला मिळतं. जगदीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बहाडोली त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय प्रवीण शेठ पुरोहित साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम या सर्व मान्यवर मंडळीचं मनोर प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. महेश पाटील, भूषण पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सचिन गरत. जगदीश पाटील साहेब यावेळेला सुंदररित्या मात्र या ठिकाणी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जगदीश पाटील साहेब बहाडोली यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताने सचिन गरत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला जेबीचा हा फटका सुंदर फटका आहे. प्रवीणला मात्र बीट करून चेंडू निघून जातोय. वन बाउन्स चौकार. डिसेंट दरबार चौकार. 4 धावा. गुड शॉट. ही जोडी खूप महत्वपूर्ण भूमिका साकारेल का याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. संघाला घेऊन जातोय जेबी. अर्थातच जितू भानुशाली 22 या धावसंख्येवर 22 रन. 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 रन 22 धावा. सरासरी चांगली आहे आणि जमेची बाजू जर आपण पाहिली तर जेबी सारखा फलंदाज चिकाटी प्लेअर आतापर्यंत खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना मॅन फ्रॉम पारगाव उजव्या हाताने सामना करेल जितू भानुशाली. त्याच गावातील सुपुत्र. ही खेळपट्टी मात्र त्याला सुरेख अनुभव परंतु प्रॅक्टिस नसताना सुद्धा अनुभवाच्या जोरावर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला इनफिल्डच्या वरून 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला वळवला गेलाय. चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना अभिवादन करण्यासाठी एंड ऑफ द ओव्हर 2 षटकांचा खेळ अखेरीस समत फायटर संघ जाऊन पोहोचतो. 26 धावा 13 ची सरासरी. या आपण पाहुण्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय प्रवीण शेठ पुरोहित साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. प्रवीणजी पुरोहित साहेब क्रिकेट वरचा अफाट प्रेम जिव्हाळा सातत्याने जपणारा एक व्यक्तिमत्व या मनोर गावातील आपल्याला पाहायला मिळतं. आणि मायेची उबदार शॉल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा. आपल्या जीवनामध्ये नेहमीच बहरत राहा असा संदेश देणारा बुके आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 7 दिवस देणं म्हणजे खाऊ गोष्ट नाहीये. आपल्या फॅमिलीला जेवढा वेळ दिला नाही तेवढा मात्र या मैदानाला वेळ दिला असं देवानंद वजे यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली दयानंद वजे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 13 ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कैफ रईस साजिद बाई खतीब अफसर रईस हे चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने MPL ला लाभलं गेलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की ही स्पर्धा एका क्षणाला अशी वाटली होती की रद्द होईल. कोणत्याही खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळणार नाही. परंतु रातोरात जागले आणि ही स्पर्धा यशस्वीच्या मार्गावर. या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी उपस्थित होताना अनुश्री अजय पाटील सहाडे या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या मॅडम त्यांचं जय्यत तयारी यांच्या स्वागतासाठी. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिलं तर 27 धावा 27. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यावेळेला ऑफ साइडला दमदार फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. ब्लॅक फुटला गेले. बॅटचं प्लेट ओपन केलं आणि चेंडूला मात्र यावेळेला सुंदररित्या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. 4 धावा. दमदार फटकेबाजी जेबीच्या बॅट मधून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 रन. 2 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत जर विचार केला तर लगातार बॅक टू बॅक 3 चौकार. संदीप नोकते विकेट हॅट्रिक साध्य करतील तर महेशजी पाटील यांच्या माध्यमातून गुगल पे 1000 रुपये. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. संदीप नोकते यांना प्रोत्साहित करण्यासाठी महेशजी पाटील नेहमी सातत्याने पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. अर्थातच गोटे या नावाने ओळखले जातात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय संदीप नोकते टू जेबी. उलटा चेंडू होता. यावेळेला मात्र चेंडूला रोखलं गेलं. शेवटच्या क्षणाला पूर्णपणे मात्र झोकले गेले होते. तत्पूर्वी कोणतीही धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. तोपर्यंत प्रवीण गरत यांनी अफलातून क्षेत्ररक्षण केलं. एका साईडला मिलिंद पाटील असतील. एका साईडला आपण पाहतोय गुफरान शेख एक पिंच हिटर म्हणून ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये एक छाप सोडले.
ऑफ साइडला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेलाय. मुनाफ शेखला मात्र यावेळेला धावावं लागेल. चेंडू मात्र यावेळेला सीमा रेषा पार जाईल का तर नाही. विकास परांजपे बॅकअप साठी येतोय. जीवाचे आकांत आटापिटा करणारा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी 3 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. गुड फिल्डिंग बाय मुनाफ शेख. मात्र त्या ठिकाणी इंजुरी झाली नाही ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र इट्स ओके आहेत. मुनाफ शेख त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यस, यानंतर मात्र पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. एम ए ऑटो सप्लायरचे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी उपस्थित झाले सय्यद भाई टेलर, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. माननीय या ठिकाणी आपण पाहू शकाल अनुश्री अजय पाटील मॅडम, पालघर जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सहाडे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज स्कायपॉनच या ठिकाणी दर्शवतील की थर्ड अंपायर या ठिकाणी तर यस, इट इज अ 4 रन बेनिफिट मिळाले. या ठिकाणी आपण पाहतोय चौकार येतोय. 4 धावा. जर डाऊटफुल असेल तर त्या ठिकाणी पंच थर्ड अंपायरची मागणी करतील. धावांची गती 4 ने पुढे सरसावली जाते. जेबीच्या बॅट मधून मात्र या वेळेला चौथा चौकार पाहायला मिळतोय. एकंदरीत आतापर्यंत 5 चौकार 3 लगातार मारले गेले होते. धावांची गती 35 रन, 35 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 35. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडूला मात्र वळवलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल. मिलिंद पाटील या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून 250 धावा, 250 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. अक्षय गरतेच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत 253 धावा, 3 धावेने मागे आहे. ओव्हरटेक करेल या सामन्यामध्ये हेच मात्र पाहण्यासारखा पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 36 धावा, 36 रन. एम स्टार दैसर संघ 2 हात करतोय. यावेळेला ऑफसाइडला चिप शॉट आहे प्रवीण गरतच्या हातामध्ये. आतापर्यंत चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ज्यांनी केलेलं आहे प्रवीण गरतने, मॅन फ्रॉम सोनावे. मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12च्या सरासरीने समत फायटर संघ शेरा शेख साजिद भाई खतीब यांच्या संघाने मात्र आतापर्यंत चांगली प्रगती केली. 36 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अजून येणारे 3 षटक पाहायला मिळतील. घेऊया एक छोटीशी विश्रांती. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आज किमती वेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मी देवानंद वजे साहेब यांच्या धर्मपत्नी यांना विनंती करेन की मॅडम आपल्या शुभ हस्ते आपण अनुश्री अजय पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, पालघर जिल्हा परिषद सदस्य. त्यांच्या समोर अजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आपण त्यांचं यथेचे स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी मात्र मायेची उबदार शाल यावेळेला आपण पाहतोय पुष्पगुच्छाप्रमाणे आपल्या या क्षेत्रामध्ये बहरत राहा असा संदेश देणारा बुके या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत. मी विनंती करेन कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. येणाऱ्या काळामध्ये मी प्रत्येकाला विनंती करेन. अजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं यथेचे स्वागत सन्मान आपण एक देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. नेहमीच क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा, अफाट प्रेम जपणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत.
त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय देवानंद कृष्ण वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं। हे दोन चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं। विपुल पाटील विहान फोटोग्राफी चे प्रोप्रायटर पाहायला मिळतात, त्यांच्या समवेत कौशिक जाधव भाताणेवरून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। प्लेयर ऑफ द डे ज्या मात्र ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाल्या त्यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान। ऑफ साइडला चेंडू मात्र निघून जाईल, वन बाउंस चौकार, क्रॅकिंग स्ट्रोक, 4 धावा, धाव संख्या जाऊन पोहोचते 40 रन, 40 धावा। विपुल पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्लेयर ऑफ द डे म्हणून ज्यांच्याकडून सन्मानित केलं गेलं होतं, ट्रॉफीज या पाहायला मिळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी इसरार कादरी या स्पर्धेचे फाउंडर कौशिक जाधव या ठिकाणी उपस्थित होतात। वेलकम कौशिक। ओढ लागले ती मात्र ग्रामीण प्रीमियर लीगची, परवापासून मात्र एक स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल। 40 धावा, 40 रन्स। ऑफ साइडला सुंदर फटका आहे, प्रवीण घरात मात्र शेवटच्या मोमेंटला चुकी करतोय। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये मात्र जितू भानुशाली याच्या बॅट मधून धावा खुबऱ्याने वाहतील का, येणाऱ्या चेंडूमध्ये मात्र गोलंदाजांचा कर्दन काळ ठरेल का पाहायचंय। क्रिकेटच्या माध्यमातून कॅचेस विन द मॅचेस जेव्हा जेव्हा मात्र झेल सोडले तेव्हा विक्रम रचले गेले ते मात्र सांगण्याची गरज नाहीये। आतापर्यंत प्रवीण घरातने खूप सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ दिलेली आहे, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जेबी सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं अर्थातच डोकेदुखी असेल। पाहूया येणारा काळ दर्शवेल। धावसंख्या 41, 2 चेंडूचा खेळ झालाय। हलकेशा हाताने आकाश पाटील, एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिलिंद पाटील, मॅन फ्रॉम गिराळे। आतापर्यंत 250 धावा मिलिंद पाटीलच्या बॅट मधून आलेल्या आहेत। तो क्षेत्ररक्षक ऑन फ्रेम या ठिकाणी पाहायला मिळतोय। धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावा, 42 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत। सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये। सचिन अप्रतिम सुंदर कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचा क्लास यावेळेला दर्शवत असताना एकच धावेवर, कारण प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की कव्हर ड्राईव्ह हा मात्र फेवरेट आहे जितू भानुशालीचा, म्हणून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केले गेले, एक गेम प्लॅनिंग केलं गेलंय आणि त्या गेम प्लॅनिंग नुसार मात्र आतापर्यंत यावेळेला गोलंदाजी केली जाते। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 43 धावा। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4। षटक क्रमांक 4 आहे। पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुरेख चेंडू होता, चेंडूला मात्र यावेळेला खेळून काढलंय, चेंडू निघून जाईल। मुनाफ शेख यांच्या हातामध्ये यावेळेला पाहायला मिळते स्वतः संघ मालक। धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते। सचिनने मात्र या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत। 8 धावा आतापर्यंत खर्च करतोय संघाला, यावेळेला मात्र आपण पाहतोय जितू भानुशाली घेऊन जातोय 44 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेला पाहिलं सोडलं चेंडूला, खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही जेबीच्या माध्यमातून, पंच वाईटचा इशारा करतात मिस्टर मुन्ना पठाण। एक धाव वर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 45 रन, 45 धावा। सुंदर सामना, अतिशय ग्लॅमर या खेळाला। टेनिस क्रिकेटचा जो क्रेज वाढलेला आहे, 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हामा सर्वांना वेड लावून सोडलंय असा खेळ म्हणजे क्रिकेट। म्हणूनच म्हटलं होतं काळही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि उद्याही तुझाच राहणार, अर्थातच क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट। पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न फसतोय विकास परांजपे, कोणतीही चुकी करणार नाहीये, म्हणूनच मी म्हटलं होतं की कव्हर ड्राईव्ह जो पाहायला मिळतो पसंतीचा स्ट्रोक आहे आणि अशा वेळेला या ठिकाणी मात्र जाळं फासलं आणि त्या जाळ्यात मिळाले ती शिकार, एक बिग विकेट, मोठा धक्का जेबीच्या माध्यमातून मात्र या वेळेला तंबूच्या आसऱ्याला समद फायटर संघाला एक मोठा धक्का बसतोय। धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 45 धावा। षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 4, 11.25 च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 45। कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने 7 दिवस आपण सक्सेसच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळते। अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून वसीमभाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत, MS स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख। 4 षटक कंप्लीट झालेत।
4 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 45 धावा. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, वॉच करतायत स्मार्ट टीव्हीवर, स्मार्टफोनवर, खेड्यापाड्यात आणि घराघरात मात्र ही स्पर्धा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पोहोचली जाते. ते वॉच करणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा आम्ही कमिटीच्या वतीने, देवानंद वजे साहेब आणि त्यांच्या वतीने मात्र शतशः आभार. अप्रतिम चेंडू होता यावेळेला. रोहित मर्ले न्यूमॅन इन ऑन द क्रीज, नॉन स्ट्राइक एंडवर. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना कृपेश किनीची ही खासियत, स्पेशालिटी आहे. तर या खेळाडूकडे एवढं कला कौशल्य आहे की अफाट आपल्याला पाहायला मिळतं. एसटी एमपीएल हाताळली, सुंदररित्या प्रदर्शन दाखवलं. तदनंतर एमपीएलचा हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतो. यावेळेला आकाश पाटीलने मात्र चेंडूला फेकून दिलाय. मिडॉनच्या डोक्यावरून दमदार फटका, 6 धावा. आकाश पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. वॉटर टायमिंग, डिसेंट दरबार षटकार, 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 51 धावा. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 51 रन, 51 धावा. मूर्ती लहान, कीर्ती महान. आकाश पाटील ॲज अ ऑलराऊंडर मला या संघामध्ये का निवडलंय याचं प्रत्युत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 51, सांघिक अर्धशतक. फुलटॉस चेंडू सोडणार नाहीये या वेळेला. मात्र कृपेश किनीचा हा चेंडू मात्र फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार, डिसेंट दरबार चौकार. गुड बॅटिंग बाय आकाश पाटील. ही ताकद आहे आकाशची आणि त्याचंच कारण या ठिकाणी मात्र जसं म्हटलं जातं आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि फुलटॉस चेंडू आलेला हा कधीच वाया घालवायचा नसतो क्रिकेटच्या माध्यमातून आणि तेच मात्र साध्य केलं. आकाश पाटीलच्या बॅट मधून एक चौकार येतोय. 4 धावा येत असताना समत फायटर्स संघाला घेऊन जातोय 55 धाव संख्येवर. चांगली रणनीती, गेम प्लॅनिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग, धाव संख्या 55. प्रचंड इच्छाशक्ती, दृढ निश्चय या जोरावर फटकेबाजी करत असताना कृपेश किनी विकेट टेकिंग गोलंदाज आहे. ऑन साइडला मिस्टमिंग झालाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. गुफरान शेख मॅन फ्रॉम दहिसर फेकी करतोय चेंडूला व्यवस्थित. अर्षद शेख मात्र पोलीस दलात जे कार्यरत आहेत फेकी यावेळेला करत असताना कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 56 धावा. 22 फेब्रुवारी पासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात. जे अफाट मेहनत मात्र देवानंद कृष्णा वजे साहेब असतील, साजिदभाई खतीब असतील, कैफ रईस साहेब असतील, अफसर रईस साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण टीम काय मेहनत घेतली. अप्रतिम. इसरार कादरी, मोहम्मदभाई पटेल, अंबादास देवकर, रुपेजी गरद, आरिश पटेल. तदनंतर आपण पाहतो आणि खास करून मी शेवटी नाव का घेतलं गेलं तर जास्तीत जास्त मेहनत इसरार कादरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अप्रतिम. सॅल्यूट आहे या सर्व फाउंडरला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 57 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वा आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि सर्व संघ मालकांचं ऋणी राहत एवढं कमीच आहे. ऑफ साइडला सुंदर फटका आहे आकाश पाटीलचा. प्रवीण गरत पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. प्रवीण गरत यांनी सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचं या वेळेला क्षेत्ररक्षण साकारलंय कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावाच लागतो. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 58 धावा. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत. प्रथम फलंदाजी करतोय समत फायटर हा संघ. त्याला 2 हात करतोय एम स्टार दहिसर. जो संघ विजय होईल तो मात्र संघ खेळेल स्वरांगी वॉरियर्स या संघासमोर. आतापर्यंत स्वरांगी वॉरियरचा विचार करता 2 वर्षात 2 सीझन मध्ये 21 मॅच मात्र त्यांनी जिंकलेल्या आहेत. हा त्यांचा रेकॉर्ड आतापर्यंत देवानंद वजे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या वर्षाचा दावेदार संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर 58 रन, 58 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळतो. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच म्हटलं जातं जो जिता वही सिकंदर. तुम्हाला 100% द्यावेच लागतात कारण क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावर 58, 58 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक. मुनाफ शेख स्वतःचा संघ मालक, क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा म्हणूनच गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू दहिसर गावातून बिलॉंग करताना.
स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जलद गतीने, कारण आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार, डिसेंट दरबार चौकार. 4 धावा येत आहेत, संघ जाऊन पोहोचते फलकावर. तो एकंदरीत 62 धावा. साहिल पाटील, जतीन केनी ही मात्र पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एंटायर टीम पाहायला मिळते. राहुल कुंभार हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर अनुराग चव्हाण आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितेश पाटील यांचा नाव नाही तर ब्रँड झळाला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. सुंदर चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र आकाश पाटील खेळत आहेत. चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेने निघून जातोय, परंतु शेवटच्या मोमेंटला स्टॉप केला जातोय. सुमित यांच्या माध्यमातून बंडे या नावाने ओळखले जातात आणि तत्पूर्वी 3 धावा काही रोखू शकणार नाहीये. 4थ्या धावेसाठी निघालेत, परंतु रोहित मरलेला मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलाय. रोहितने ऍक्सेप्ट केलं, कारण रोहितला माहिती आहे आकाश पाटील यांची बॅट मात्र या ठिकाणी तळपले आणि कुठेतरी कॉम्प्रोमाइज करण्यासाठी आपल्याला भाग पाडावंच लागेल आणि ते मात्र या वेळेला ऍग्री केलं फलंदाज बाद होताना. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहतो 65 रन, 65 धावा. चेंडू फेकून झाले ते 2, 65 धावा फलकावर. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. कोणत्याही संघाला कमी लेखून क्रिकेटच्या दुनियेमध्ये चालत नाही, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना विनंती करेन, मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, वेळोवेळी तुम्ही सॅनिटायझरचा वापर करा. हे शासनाचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत. फुलटॉस चेंडू, आ बैल मुझे मार. 6 धावा. तोहफा आता कबूल किया, गिफ्ट आलं होतं आणि ते सहजतेने स्वीकारलं आकाश पाटीलने. 6 धावा. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते समत फायटर 71 धावा, 71. 10 चेंडू मध्ये घणाघाती, झंझावती, झुंजार खेळी 27 धावांची. 270च्या स्ट्राईक रेटने खेळी करतोय. सुपर, इनक्रेडिबल इनिंग. 2 षटकार, 2 चौकार, अप्रतिम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र यावेळेला सचिनच्या हातामध्ये निघून जातोय. कोणती धाव येत नाहीये. प्रज्वल धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आकाश पाटीलने मात्र यावेळेला स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेले की शेवटच्या चेंडूवर षटकार येण्यासाठी मात्र मी स्ट्राईक एंड कडे जातोय. अजून 2 चेंडू आहेत. 2 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत कितपर्यंत धावा या ठिकाणी पाहायला मिळत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोडतो. विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत उजव्या हाताने. यावेळेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झालाय की नाही तर नाही. पंच लगेच क्विकली वळत आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. कोणता फलंदाज बाद? आकाशला मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. प्रज्वल मात्र या ठिकाणी स्वतः स्ट्राईक एंड कडे राहतोय आणि आता मात्र 1+1 अशा 2 धावा येत आहेत. आकाश त्या ठिकाणी दर्शवतील की डिसिप्लिन काय आहे. फलंदाज कोण बाद झालाय, वाईट आलेला आहे ऑफिशियल मुन्ना पठाण यांच्याकडून. 1+1 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 73 धावा, 73 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 73 धावा, 73 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यानंतर ग्रँड फिनालेचा सामना पाहायला मिळेल. फायनलचा सामना आपण थोड्याच वेळात या ठिकाणी पाहणार आहोत. कोणता संघ मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 73 धावा. यावेळेला पुन्हा एकदा लेंथला विसरलेत मुनाफ शेख आणि यावेळेला आपण पाहतो वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होताना धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 74 धावा, 74 रन. 4 चेंडूचा खेळ झालाय. 74 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुलटॉसचे चेंडू यावेळेला आपण पाहतोय. यासाठीच अट्टहास केला होता की मी मात्र षटकार ठोठावेन. क्या बात आहे. छोटा पॅक बडा धमाका. ही ताकद आहे प्रज्वलची. एक ऍज अ बॅट्समन, ऍज अ फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
2 वर्षात मात्र या खेळाडूने प्रगती केली गेली. अप्रतिम. तुमचं सातत्य खूप महत्वपूर्ण भूमिका असते. तुमचं सातत्य जर असेल ना तुमच्याकडे, तर तुम्हाला मात्र यश कधीही सोडणार नाही. यश तुमच्यापासून दूर कधीही जाणार नाहीये. आणि तेच प्रज्वलने मात्र या ठिकाणी बॅटने प्रत्युत्तर दिलं. स्विच टायमिंग सहित चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं. ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 80 धावा, 80 रन्स. शेवटचा आणि अंतिम चेंडू मुनाफ शेखच्या माध्यमातून कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केला गेलाय. यालाच म्हणतात चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळेला आता मात्र मुनाफ शेखने चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केला. बॅटची एज अल्ट्रा एज लागली होती. एक धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 81 धावांवर पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झाला. 82 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. तर या स्पर्धेतून ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला होता आपण पाहिलेला आहे. आणि या स्पर्धेतून ज्यांचा प्रवास समाप्त झाला, परंतु या स्पर्धेतून प्रवास समाप्त झाल्यानंतर सुद्धा मात्र या ठिकाणी आपण कमिटीच्या माध्यमातून एक त्यांना सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून एक चांगलं सन्मान चिन्ह त्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्यांचा आदर सत्कार करणार आहोत. मी पटेल लायन्स या संघाच्या संघ मालकांना मेहराज पटेल यांना विनंती करेन की आपण समोर यावं. मेहराज पटेल साहेब, आयकॉन प्लेयर जर या ठिकाणी उपस्थित असतील तर समीर पाटील आपण यायचं आहे. मेहराज पटेल यांना विनंती करेन आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. तर मेहराज पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी मॅडम आपणास विनंती करेन, अनुश्री मॅडम आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करावं. जे आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी मेहराज पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाणार आहे. पालघर तालुका आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. अनुश्री अजय पाटील मॅडम, पटेल लायन्स संघाचे मेहराज पटेल जे एक सामना सुद्धा खेळले होते आणि मॅडमच्या शुभ हस्ते या ठिकाणी जे खेळाडूंचं मानधन आणि तसेच मेहराज पटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अल्तमश फायटर संघाचे मोहसिन शेख, राहुल कुंभार, थोडस कॅमेरा जरा झूम करा. जितम गरत, मोहसिन शेख आपण यायचंय. आदरणीय सन्माननीय मनोर उपसरपंच नितीनजी भोई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम नितीनजी भोई साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या मुख्य मंचावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृपया करून जे लहान मुलं आहेत त्यांना विनंती करेन स्टेज खाली करायचंय प्लीज. जे लहान मुलं आहेत त्यांना विनंती करेन, जो छोटे बच्चे हैं उनको गुजारिश करता हूं. मोहसिन शेख या ठिकाणी येत आहेत. अल्तमश फायटर संघाचे आपल्याला पाहू शकाल मोहसिन शेख. तसे जितम गरत असतील तर जितम गरत या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण सुद्धा या.
आदरणीय मनोर ग्राम पंचायत उपसरपंच नितीनजी भोई साहेब यांना विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण अल्तमश फायटर संघाच्या संघ मालकांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेची आठवण म्हणून आन मान शान हे सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। कॅमेऱ्यात सुद्धा बंदिस्त करतायत मिस्टर राहुल कुंभार आमचे कॅमेरामॅन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, तसेच MS स्पोर्टचे वसीमभाई यावेळेला पाहायला मिळत आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि देवानंद वजेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सन्मान चिन्हाची ही ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल। MS स्पोर्ट्स यंदाच्या वर्षात नवीन संघ आपल्याला पाहायला मिळाला। MS स्पोर्ट्स आणि देवानंद कृष्ण वजेसाहेब जे या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मॅच स्टार्ट होते एका साईडला। स्टार्ट ऑफ द मॅच, पहिलं षटक गार्गेश पाटील, पहिला चेंडू मिलिंद, यावेळेला बंड्याच्या बॅट मधून आपण पाहतोय जबरदस्त करारा प्रहार, सुमित ढेकले कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र वळवलं गेलं 6 धावांकरता। क्या बात आहे बंड्या, व्हॉट अ शॉट, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट, मॅग्निफिसंट शॉट। आदरणीय सन्माननीय नितीनजी भुई साहेब उपसरपंच ग्रामपंचायत मनोर यांच्याकडून मंडळाला आर्थिक पाठबळ 5000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत। खूप खूप धन्यवाद साहेब, आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे आणि आपण जो वेळ देतायत, अमूल्य वेळ देतात, त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद कमिटीच्या वतीने। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इरादे पक्के स्पष्ट करतायत। पुन्हा एकदा गोलंदाज, पहिल्या चेंडूवर षटकार नितेश पाटील यांच्याकडून, गार्गेश पाटीलने जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपये। यावेळेला ऑन साइडला हुकचा फटका सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये, मात्र जबरदस्त क्रॅकिंग शॉट, बॅक टू बॅक 2 षटकार, कमालीची फलंदाजी पाहायला मिळते। सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये बंड्या आणि मिलिंद पाटील हे 2 खेळाडू धुरंधर खेळाडू पाहायला मिळत आहेत। 2 चेंडूवर 2 षटकारांसहित मात्र इरादे पक्के स्पष्ट केलेत की आम्ही हार मानणार नाहीयेत। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये क्रिकेटला मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो की चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध काय आहे हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय। 2 चेंडूवर दमदार फटके, एम स्टार दहिसर संघ जाऊन पोहोचते 12 धावसंख्येवर। 81 धावांचा पाठलाग करताना एक बिग ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, दुसरा बिग ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला फाईन लेगला। यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये, खूपच चेंडू आतून गेला असेल आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं। तिसऱ्या चेंडूवर मात्र सुमितने यावेळेला चान्स उचलला नाही। बंडे या नावाने ओळखले जातात। गार्गेश पाटील मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय। 3 चेंडूचा खेळ झाला 12 धावा, ज्या लेंथने गोलंदाजी करतायत यावेळेला पाहायला मिळेल का? आता मात्र यावेळेला पंच नोचा इशारा करतायत। खेळपट्टीच्या बाहेर गार्गेश मात्र अनुभवाची कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाहीये आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते। 13 रन्स 13 धावा, चेंडू फेकून झाले ते 3, षटक क्रमांक पहिला आहे। दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय, कारण जसं नदीला 2 किनारे असतात तसंच क्रिकेटमध्ये 2 शब्द लपलेले आहेत, हार आणि जीत। या गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका फ्रीडचा सिग्नल मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय। फ्रीडचा सिग्नल या वेळेला मात्र फ्रीडम मिळतोय, स्वतंत्र मिळतोय, या चेंडूवर कशाही पद्धतीने खेळू शकतील। यावेळेला पाहिलं हुकचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते। चेंडू निघून जातोय जितू भानुशालीच्या हातामध्ये, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या 13 रन्स 13 धावा। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते। कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने पुन्हा एकदा मात्र जे शासनाचे नियम आहेत ते मात्र पाळलेच पाहिजेत। ही जबाबदारी, मी जबाबदार हा मात्र हे मंत्र पाठ केलेच पाहिजेत। पुन्हा एकदा गोलंदाज,
फुलटॉस चेंडू बंड्या सोडणार नाहीयेत. चेंडूला मात्र यावेळेला बाहुबली प्रमाणे चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग. आमच्या प्रेक्षक वर्गांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी या ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय मोईन रियाज मनियार जव्हार राष्ट्रवादी कार्यकर्ते भावी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आपका तहे दिल से स्वागत करते हैं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19 धावा 19. कृपया करून मुख्य मंचावर जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करेन की कृपया करून आपण मास्क लावा आणि समोर जी बाईक आहे एम दैसरच्या पॅव्हिलियन थोडस पाठीमागे जी बाईक आहे त्याची आरसा कृपया करून चमकतोय तर तो मिरर थोडासा डाऊन करा. निलेश घरत जे समोर आहेत त्यांच्या पाठीमागे बाईक आहे प्लीज. यावेळेला हलक्याशा हाताने सचिन टोकरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पुढे सरसावत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. दमदार सुरुवात झाली. सुरुवात मात्र चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. 81 धावांचा पाठलाग करताना ध्येय समोर ठेवून मात्र यावेळेला आव्हानांचा सामना कसा केला जाईल. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल, कारण ही स्पर्धा एक मोठा मंच आहे. या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजांना गोलंदाजी अत्युत्तम करावी लागेल. फलंदाजाने फलंदाजाचं आतापर्यंत काम केलंय. ही जोडी डोकेदुखी ठरेल का. आदरणीय सन्माननीय मंडप डेकोरेटर्स तोसिफ मुल्ला कुठे असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर यायचंय. चला थोडंसं गेम स्पीडअप करा कारण घड्यात 4:45 वाजण्याच्या सुमारास आहेत. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी मोईन रियाज मनियार साहेब उपस्थित झालेत. राष्ट्रवादी कार्यकर्ते जव्हार भावी नगरसेवक यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मेराज पटेल यांना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा. राहुल थोडस आपण लक्ष द्या जरा. राहुल कुंभार तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 19 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल यावेळेला मुकेश वांगड. यावेळेला ऑन साइडला शफल झालेत. कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डच्या वरून चेंडू सीमारेषा पार. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी मात्र यावेळेला अभिवादनसाठी चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार येतोय. 4 धावा या ठिकाणी प्रशांतजी घोसाळकर साहेब आणि विनोद चंपाणेकर साहेब शिवाजी स्पोर्ट्स मनोरचे आपल्याला कर्णधार पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हायेस्ट रन टेकर आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय घरातला ओव्हरटेक करून मात्र आता 253 धावा होत्या अक्षय घराच्या. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन सुपर बॅटिंग. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा पार. एम स्टार दैसर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल जर विचार केला तर 27 धाव संख्येवर 27 रन. खेळाडू प्रेक्षक बनतोय तर प्रेक्षक खेळाडू बनतोय हेच मात्र समीकरण चालू आहे. षटकार चौकारांची आतषबाजी. जबरदस्त खेळ. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश वांगडला मात्र यावेळेला गोलंदाजी मार्कवर आणलं गेले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एम स्टार दैसर संघाची मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सुस्थितीमध्ये आलेला आहे. मिलिंद पाटील नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. वेळेला स्टंपला चिकटून आहे.
सुंदर फटका यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल, वन बाउन्स, चौकार, 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर 37 धावा, 37 रन्स. सुपर बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळ आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. आणि त्या अनुषंगाने मात्र मिलिंद पाटील धमचाक सोडतोय या स्पर्धेमध्ये, या सिरीज मध्ये. आतापर्यंत अव्वल स्थानावर ज्याने झेप घेतली गेले. या चेंडूवर जर षटकार येतोय तर आदरणीय कैफ रईस साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू पाहायला मिळाला मुकेश वांगड या गोलंदाजाचा. 2 षटकांचा खेळ, अखेरीस धाव संख्या 37 धावा, 37 रन. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 24 येणारे आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 45 धावा. 24 चेंडू आणि 45 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. इथून सुद्धा मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कोणता संघ मात्र विजय होईल यावेळेला आपण पाहू शकाल. शिवाजी स्पोर्ट्स आणि विद्यमान आमदार राजेश दादा पाटील साहेब यांच्याकडून मात्र 20,000 रुपये या स्पर्धेला मात्र आलेले आहेत. मंडळ त्यांचा खूप खूप टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. मुकेश नागजीबाई पटेल यांच्याकडून 21,000 रुपये रोख रक्कम मंडळाला आलेले आहे. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. प्रियांशु रेडीमेक्स सूर्यकांत धुळे साहेब यांच्याकडून मात्र मंडळाला 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. संदीपजी पाटील नंडोरे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 11,000 रुपये आलेले आहेत. राजूजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आलेले आहेत. मोतीरामजी पाटील हमरापूर यांच्याकडून 5,000 रुपये या स्पर्धेला आलेले आहेत. श्री साई कृपा बंटी धाबा यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. शशिकांत पाटील नितीन पाटील ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 5,000 रुपये मंडळाला आलेले आहेत. पटेल ट्रान्सपोर्ट अतिप पटेल यांच्याकडून मंडळाला 5,000 रुपये आलेले आहेत. कल्पेश किनी अर्थातच पिंट्या नावाने ओळखले जातात. प्रणव ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 5,000 रुपये मंडळाला या ठिकाणी आलेले आहेत. अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष सागर नरोत्तम घरत सफाळे यांच्याकडून 4,000 रुपये आलेले आहेत. राहुल पाटील चिंटू टेंबोडे यांच्याकडून 5,000 रुपये मंडळाला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. नितीन भुई उपसरपंच मनोर ग्रामपंचायत यांच्याकडून मंडळाला 5,000 रुपये आलेले आहेत. जयजी पाटील जे त्यांच्या काकाश्रींच्या स्मरणार्थ आपण पाहिलं 3,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी कैफ रईस आणि अफसर रईस यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 4 ट्रॉफी आलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या 3 ट्रॉफी पापू राऊत अर्थातच वसीम राऊत यांच्याकडून त्या 3 ट्रॉफी आलेल्या आहेत. तसेच निलेशजी पाटील यांच्याकडून 3,000 रुपये आर्थिक सहाय्य मंडळाला या ठिकाणी आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद.
पटेल लायन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि पटेल लायन्स समीर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम समीर. तर समीर पाटील आयकॉन प्लेअरला या ठिकाणी मानधन खेळाडूंचे सर्व खेळाडूंचे मानधन या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे. ते इसरार कादरी फाउंडर या स्पर्धेचे पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच समीरजी पाटील. यावेळेला चेंडू इंटू द गॅप मध्ये स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. धाव संख्या 42. एम स्टार दैसर संघ खेळाडू कक्ष जर आपण पाहिला तर पंकज बापणा आणि त्यांची संपूर्ण टीम एन्जॉय करताना पाहायला मिळते या चौकाराने. मानव अधिकार मिशन आदरणीय सन्मान्य संजयजी कुडू दिवेकरपाडा धुकटन यांच्याकडून 5 बॉल बॉक्स जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी चेंडूची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. मोमेश भाई यांच्याकडून 2 बॉक्स बॉलची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच दिनेश जी पाटील यांच्याकडून 5 बॉक्स बॉलची व्यवस्था केली. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ज्या लाईफस्टाईल लॉन्च इट्स ऑन क्रॉफ्टो यांच्याकडून मात्र आपण पाहतो एम ए वॉटर सप्लायर्स अँड मिस्टर राजेश रायत कमिटी फाउंडर साठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 17 ज्या ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आदरणीय जे आपण वसीमबाई पाहायला मिळाले ताजीन हॉटेलचे मालक यांच्याकडून 1500 रुपयांचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य पाहायला मिळालं. कमलाकरजी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. सरपाडा कमलाकरजी पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. कमलाकरजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर या. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 42. 42 रन विजयासाठी 40 धावांचं अजून सुद्धा आपण पाहतो 40 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या यावेळेला लेग बायच्या स्वरूपात धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 43 या धाव संख्येवर 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 3 चेंडूचा खेळ झालाय. सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर विकेट फॅक्टर मिळत आहेत विकेट जर या ठिकाणी मिळत आहेत गोलंदाजाला तर कदाचित सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकेल. परंतु मिलिंद पाटीलच्या धावांची भूक काही मिटणार नाहीये. धावांची अक्षरशः मॅन्युफॅक्चरिंग मशीन आपल्याला पाहायला मिळते. धावांचं रतिबाल आहे. सुपर बॅटिंग. यंदाचं पहिलं वर्ष प्लॅटफॉर्म मिळालं आणि त्याचं पूर्णपणे संधीचं सोनं केलंय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला चिप शॉट आहे. यावेळेला मात्र गार्गेश कोणतीही चुकी करणार नाहीये. मॅन फ्रॉम बहाडोली चुंबन घेतोय. अर्थातच या खेळाडूला माहिती आहे की मिलिंद पाटील याची किती मोलाची विकेट आहे. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 43 धावा. एम स्टार दैसर वर्सेस आपण पाहतोय सामना रंगतदार स्थितीमध्ये. समथ फायटर. बिग बॅटल बिग फाईट. चेंडू आणि फळी यांच्या मधलं द्वंद्व युद्ध. कारण या स्पर्धेची वाट पाहावी लागते 1 वर्ष. प्रत्येक खेळाडू आतुरलेले असतात की मनोर प्रीमियर लीगचा दिवस कधी उजाडेल आणि आम्हाला कला कौशल्य दाखवण्याची संधी कधी प्राप्त होईल या मोठ्या मंचावर. त्यासाठी 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच पूर्ण 365 दिवस. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 43 रन 43 धावा. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. पुन्हा एकदा जेबी एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा. आपल्या बोटांतील जादू कशी असावी. सहजता काय असते. सुंदरता काय असते. नैसर्गिक गुणवत्ता काय असते हे दर्शवत असताना सचिन गरत न्यू मॅन इन ऑन द क्रीज. पुन्हा एकदा गोलंदाज जेबी. जितू भानुशाली गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं सचिन गरत मॅन फ्रॉम पारगाव. यावेळेला मात्र आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आकाश पाटील वळत आहेत. एक छोटा पॅक बडा धमाका. मॅग्निफिसंट फिल्डिंग. ब्रिलियंट. एक धाव वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर जाऊन पोहोचते 44 धावा. 44 रन विजयासाठी 82 धावांचा पाठलाग करताना अजून 38 धावांचं लक्ष हे समोर असेल. चेंडू आहे तुमच्याकडे 19 चेंडू मध्ये 38 धावा. प्रत्येक चेंडू गणित 2 धावांचं कॅल्क्युलेशन.
1000 संघाचा कर्णधार यावेळेला आपण पाहतो हॅरी परदेशी आणि आकाश कडव जे संघ मालक आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य मंचावर या. धावांची गती फलकावर 44, 38 धावांचं लक्ष्य. यावेळेला ऑफसाईडला सुंदर खेळण्याचा प्रयत्न होता स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. अर्शद शेख एकदा वर्जित केली जाते. जीवाची आकांक्षा त्या ठिकाणी मुकेश वांगड कडून पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र विदिन सेकंदामध्ये तो चेंडू आल्यानंतर पापणी लवते स्टॉप केला जातोय. याला म्हणतात चांगले एफर्ट. 100% यालाच म्हणतात. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 45 रन. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्या त्या 37. 18 चेंडू 37 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन संघांमध्ये 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय. खऱ्या अर्थानं हे टेनिस चेंडू आखाती विदेशी दौऱ्यावर इंटरनॅशनल स्टेडियमवर मात्र टेनिस चेंडूचा यूज केला जात आहे. यावरून समजतं की पालघर जिल्ह्यातील 14 ते 15 खेळाडू हे बाहेर देशात जाऊन मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय. आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या स्वतःचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव आज रोशन केलंय या टेनिस चेंडूच्याच मुळे. म्हणून टेनिस चेंडू हा क्रिकेटचा आत्मा म्हणून ओळखला जातो. या टेनिस चेंडूने मात्र तुम्हा सर्वांना अनोळखी व्यक्तीपासून जिवलक मैत्री दिली. या टेनिस चेंडूने मात्र तुम्हा सर्वांना सुखदुःखात येण्यास सांगितलं. या टेनिस चेंडूनेच आपल्या सर्वांना नाव दिलं. असा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 37 धावा. जसं संगीतातून 7 सूर मिटणार नाही तसंच टेनिस क्रिकेटचा हा खेळ कधीच संपणार नाही. 18 चेंडू 37 धावा. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं आणि ते खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेला पाहिला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. सचिन टोकरे त्या झेल खाली येईल का, मात्र यावेळेला जीवाची आकांक्षा केली होती परंतु या ठिकाणी सक्सेस मिळाला नाही. प्रयत्नांती परमेश्वर. एक धाव येते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 46 धावा. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. सचिन टोकरे हे प्लॅटफॉर्म आहे. सचिन टोकरे गेल्या वर्षापासून 1000 संघातून बिलॉंग केलं. तदनंतर मात्र मार्गदर्शन मिळालं या मनोरकरांचं आणि खऱ्या अर्थानं विजयजी टोकरे यांचं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 46. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 36 धावांचं लक्ष्य. येणारे चेंडू आहे 17 चेंडू आणि 36 धावा. 17 balls remaining and 36 runs required to win. सतरा चेंडू 36 धावा. चला वेळ दौडू नका. यावेळेला आपण पाहू शकतायत की फलंदाज कदाचित रिटायर्ड हर्ड होतोय की काय. यस पंच रिटायर्ड हर्ड आहे. यस थँक्यू. रिटायर्ड हर्ड हा फलंदाज आपण पाहतो. नेक्स्ट विकेट नंतर मात्र येऊ शकतो हे आपण नियमावली पाहायला मिळते. कारण 15 मार्च 1877 मध्ये पहिला खेळाडू रिटायर्ड हर्ट झाला होता. चार्ल्स बॅनरमॅन ऑस्ट्रेलियन ज्याने पहिलं शतक झळकावलं होतं. पूर्ण वर्ल्ड मध्ये 1 वाजून 2 मिनिटांनी चेंडू फेकला गेला होता. ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड असा सामना पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू अल्फ्रेड शॉ च्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला गेला. इंग्लंड संघाच्या गोलंदाजांना हा मान मिळाला एमसीजी मेलबर्नच्या मैदानात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 रन 46 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 17 आणि 17 चेंडू मध्ये 36 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे मात्र झुकण्याची क्षमता असणारे खेळाडू पाहायला मिळतात. कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी मेंटेन करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सचिन टोकरे मूर्ती लहान कीर्ती महान या खेळाडूच्या हायटेट कडे जाऊ नका. या खेळाडूच्या स्वभावाकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप ठासून भरले गुणवत्ता. परंतु यावेळेला सचिन गरजचा हा देखणा फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खडे खडे स्ट्रोक. चेंडूला मात्र यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर शॉट 6 धावा. गुड शॉट. सुंदर टायमिंग सहित चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतोय वळवलं गेलं. कारण सर्वात चांगली सेफ जागा कोणती आहे तर स्ट्रेट ड्राईव्ह. आणि यावेळेला आपण पाहिलं तर संघ जाऊन पोहोचते 52. आता मात्र एक्झॅक्टली 30 धावांचं लक्ष असेल. चेंडू आहेत तुमच्याकडे 16 चेंडू मध्ये 30 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं.
यावेळेला पाहिला ऑन साइडला फेकून दिलाय, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. सचिन घरात ब्रँडचा ब्रँडेड षटकार आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मॅसिव्ह हिट. 6 धावा. आदरणीय सन्माननीय मजर कोके साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, आपला हार्दिक स्वागत. आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल 58 धावा. काही कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल कसा अदा केलाय या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतं. म्हणून क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण पाहतो सचिन घरस शांत स्वभावाने खेळताना, पारगाव गावातून बिलॉंग करताना वीर तानाजी पारगाव या संघातून खेळताना पाहायला मिळतो. म्हणून आयुष्यात मित्रांनो स्वतःचा साधेपणा टिकवा. तोच साधेपणा एक दिवस तुमचा ब्रँड बनेल आणि तेच या ठिकाणी मोठा मंच मिळालाय आणि या मोठ्या मंचवर मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी होताना सचिन टोकरे थोडासा प्रेशराईज झालाय. अनुभवाची कमी आहे. जसजशा स्पर्धा खेळेल तसतसा त्याचा अनुभव ऑटोमॅटिक वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या 58. टप्पा पडल्यानंतर सुंदर चेंडू. या वेळेला याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देत असते आणि ती संधी दिली पुन्हा एकदा सचिनला की 2 षटकार मारलेत. आता तुझी या वेळेला क्वालिटी दाखव आणि ही क्वालिटी दाखवली. धावसंख्या 58 धावा. आता चेंडू आहे 14 आणि 14 चेंडू मध्ये 24 धावा. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल डीप मिड विकेटला. आकाश पाटील ब्रिलियंट फिल्डिंग, गुड थ्रो. एक धाव अर्जित केली जाते. 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 59. 59 धावा. चेंडू आहे 13 आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी एम स्टार दहिसर संघाला 23 धावा. 13 चेंडू आणि 23 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुन्हा एकदा सचिन टोकरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना सामना करेल गुफरान शेख. या स्पर्धेमध्ये त्याचा बोलबाला राहिलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र आपण पाहतोय तिथपर्यंत पोहोचत नाहीये. जेबी चेंज ऑफ पेस केलं होतं. सुंदर या ठिकाणी पाहायला मिळाला हा चेंडू आणि चेंडू जर आपण पाहिला तर या वेळेला निघून जातोय 1 धावन करता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावा. येणारी चेंडू 12 चेंडू मध्ये 22 पावलं दूर आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय एम स्टार दहिसर हा संघ 2 आत करताना समत फायटर या संघाला. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय. यावेळेला 12 चेंडू 22 धावा. चला, नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. कारण म्हटलं होतं ना, टाइम अँड टाईट वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कोणासाठी थांबत नाही. 12 चेंडू आणि 22 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला विनंती करेन की मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. हेच मात्र आम्ही तुम्हाला विनवणी करतोय पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने. जितू भानुशाले हे निर्णायक षटक असेल का पाहायचंय. 12-22 समीकरण, 22-12 समीकरण. यावेळेला गुफरान शेखचा हा एक मोठा फटका आहे, परंतु लॉंग चेस करावं लागेल. तत्पूर्वी मात्र कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. एकदा वर्जित केली जाते. सलमान खान त्या ठिकाणी फेकी करतोय. तत्पूर्वी 1 धावेवर आणि दुसरी धाव सुद्धा रूपांतर केली गेली. 2 धावा येत आहेत. दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 62 धावा. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 20 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्हाला 100% द्यावेच लागतात, कारण आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एकच औषध आहे आणि ते म्हणजे कष्ट. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. गुफरान शेखने जेव्हा जेव्हा जबाबदारी दिलेली आहे तेव्हा तेव्हा जबाबदारीचं मात्र त्याने जरूर खऱ्या कर्णधाराला विश्वासार्थ ठरवला गेलाय. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू व्यक्ती कधी थकत नाही.
यावेळेला आपण पाहिलं चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर पंचांकडून स्वैर मारा या ठिकाणी वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती 1 ने पुढे सरसावून धाव संख्या जाऊन पोहोचते 63 धावा. 63 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी मात्र आता या वेळेला आपण पाहतोय 19 धावांचं लक्ष. चेंडू आहे तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडू मध्ये 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. कोणत्या संघाचा मात्र प्रवास या ठिकाणी समाप्त होतोय. चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं होतं यावेळेला तू मे परंतु चांगलं कॉलिंग सचिन गरत आणि एका साईडला गुफरान शेखच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जेपीने मात्र कमबॅक केलंय. 10 चेंडू आणि 19 धावा. हे षटक निर्णायक असेल. काहीतरी कानमंत्र देताना काहीतरी दिलासा देत असताना दोन फलंदाज एकमेकांची बातचीत करत असताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर पाहिली तर फर्स्ट स्लिप तदनंतर गली रिझन पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर या ठिकाणी नाहीये. एक्स्ट्रा कव्हर घेतला होतोय. मिड ऑफ लॉंग ऑन मिड ऑन डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे. या वेळेला पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी गुफरान शेखला परिपूर्ण अचंबित करणारा हा चेंडू. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात 19. सुंदर आपल्या बुटांतील जादू यावेळेला दाखवली जाते. ब्युटी इज ओनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती जेबीची खूप छान आहे. 9 चेंडू 19 धावा. परंतु एका साईडला गुफरान शेख सारख्या खेळाडूचा या सिरीज मध्ये बोलबाला राहिलेला आहे. पायाचे कशा पद्धतीने मात्र द्वंद्व युद्ध रंगतंय. 9 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने यावेळेला पाहायला मिळतोय मिस्टर जितू भानुशाली जेबी. यावेळेला मात्र फास्ट चेंडूवर तेवढ्याच वेगाने चेंडूला फेकून दिले. पूर्वेश धवने पाहतच राहिले. चेंडू सीमारेषा पार. एक बिग ब्लास्ट निर्णायक षटकार. डिसेंट दरबार सिक्सर. 6 धावा. आता चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धावा. आतापर्यंत लेग ब्रेक चेंडूवर मात्र फसवलं होतं पूर्णपणे गुफरान शेखला. जाळ्यात मात्र अडकवलं होतं. परंतु गुफरान शेख एक मात्र तेच गोलंदाज समोर त्याचं आव्हान मात्र खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 769. आता मात्र या वेळेला चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये 13 धावा. यावेळेला ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये गुफरान शेखने मात्र चेंडूला वळवलं. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या स्वागतासाठी 4 धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल फलकावर 73 धावा. विजयासाठी आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 7 आणि 7 चेंडू मध्ये 9 धावांचं लक्ष. काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. क्रिकेटचा आर जो शब्द आहे 7 शब्दांमध्ये त्यामध्ये मात्र रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्फिडेंटली फलंदाजी या ठिकाणी. कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा. तुम्हाला भय नाहीये. आदरणीय सन्माननीय रफिक तडवी सर यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सौजन्य केले गेले. ऑन साइडला सलमान खान प्रेशराइज झालेत. यावेळेला फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा सुंदररित्या. कारण क्रिकेट मधील एक धाव म्हणजे खेळाडूंचा श्वास. क्रिकेट मधील एक धाव म्हणजे क्रिकेट मधील खेळाडूंचा ऑक्सिजन. क्रिकेट मधील एक धाव म्हणजे प्राणवायू. सुपर. धावांची गती जर आपण पाहिली तर 75 धावा. आता चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 7 धावा. सेमी फायनलचा सामना कसा असावा याची परिपूर्ण मात्र यावेळेला प्रत्यय पाहायला मिळतोय. मिस्टर सुमित बोरकर या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. 6 चेंडू 7 धावा. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. वेळ दौडू नका. कारण अंधाराचं साम्राज्य येण्याच्या अगोदरच आपल्याला नेटकं या वेळेला आपण बक्षीस समारंभ आणि फायनलचा सामना हा खेळला गेला पाहिजे. 6 चेंडू आणि 7 धावा. सुंदर सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 संघांमध्ये कडवी लढत. सहा चेंडू आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं.
6 balls remaining and 7 runs required to win. 6 गेंदे शेष और 7 रन की जरूरत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. आकाश पाटील. आकाश पाटील मॅन फ्रॉम गोवाडे. एक छोटा पॅक बडा धमाका. 6 चेंडू 7 धावा. 7 पावलं दूर आहे एम स्टार दहिसर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. आणि आकाश पाटील या गोलंदाजाकडे तेवढी क्वालिटी आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण नेहमीच पाहायला मिळतं. 5 चेंडू आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. सुंदर सामना दोन्ही संघांमध्ये मात्र या वेळेला चुरस पाहायला मिळते. काटी की टक्कर. पुन्हा एकदा गोलंदाज. 5 चेंडू 7 धावा. थोडस प्रेशर आहे कारण मोठं मंच आहे. मोठ्या मंच वरती आपल्याला नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं की एक चांगल्या प्रकारचं कॉपरेट करण्यासाठी मात्र संघ मालक असतात. प्रत्येक प्रेक्षक वर्ग मात्र वेगवेगळे फॅन फॉलोअर्स. आदरणीय सन्माननीय रफिक तडवी सर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. वाईटचा इशारा अभय पाटोळे यांच्याकडून एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकाल जाऊन पोहोचते 76 धावा. चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 6 धावांचं लक्ष असेल. सचिन घरतने सामन्यामध्ये जान आणले कारण मला पारगाव वरून या स्पर्धेमध्ये का बोलवलंय आणि संघामध्ये दहिसर संघामध्येच का निवड केली कारण माझ्याकडे ती क्वालिटी आहे.
कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी आपण पाहतोय जो संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करतोय एम स्टार दहिसर, तब्रेजभाई आणि अमीनभाई हॉटेल डिसेंट दरबारचे मालक या ठिकाणी उपस्थित होतात। वेलकम सर, आपका तहे दिल से स्वागत करते हैं। तर दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन, समत फायटर संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त झालाय, परंतु चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपला मनपूर्वक खूप खूप धन्यवाद। शेराज शेख आणि एका साईडला आपण पाहिलं तर सजिदभाई खतीब यांच्या माध्यमातून तो संघ पाहायला मिळाला। एम स्टार दहिसर संघ कॉंग्रॅच्युलेशन। लगेच दोन्ही संघाला विनंती करेन की खेळाडू आपण आमने सामने मैदानाच्या आतमध्ये लगेच येतील। सचिन घरत मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करणार आहोत। सचिन घरत आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच। आदरणीय सन्माननीय मोहनजी मनियार साहेब जव्हार राष्ट्रवादी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात, त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सचिन घरत आपण यायचंय, लवकरात लवकर या सचिन घरत प्लीज। 21 धावा आणि 2 गडी बाद आणि ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण सातत्याने पाहिले STMPL ला सुद्धा आणि या स्पर्धेला सुद्धा MPL ला रफिक फत्तू तडवी सर जी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ मात्र ही ट्रॉफी देऊन सन्मानित केली जाते। प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देण्यासाठी ट्रॉफी आपण आठवण म्हणून एक मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ते रफिक तडवी सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आदरणीय सन्माननीय वासिफ पटेल यांना मी विनंती करेन की आपण मार्गस्थ व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। डिसेंट दरबारचे ओनर तब्रेजभाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत मी त्यांना विनंती करेन। तर स्वरांगी वॉरियर्स वर्सेस आपण पाहतोय एम स्टार दहिसर या दोन संघांमध्ये आपण सामना पाहू शकाल। सुंदर त्या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। यस राष्ट्रगान घ्यायचंय देवानंद वजे साहेब। मी सर्वांना विनंती करेन की आपण स्तब्ध आपापल्या जागेवर उभं राहायचंय, आपल्या कॅप आणि गॉगल कृपया करून उतरवायच्या आहेत आणि सर्वांना विनंती करेन की आज आपण या भारताचं राष्ट्रगान गायणार आहोत, त्यासाठी विनंती करेन कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे। भारतीयांची संस्कृती जी आपल्याला पाहायला मिळते, भारतीय संस्कृती ही मात्र आपण पाहतोय। प्रत्येक व्यक्तीला विनंती करेन की आपण कॅप आणि गॉगल उतरवा। इसरार कादरी त्या ठिकाणी जात असताना पाहायला मिळतात। राहुल कुंभार सर्व बाजूने कॅमेरा फिरवतील, कॅमेरा वर्कच्या माध्यमातून एक क्षण चित्रे रेखाटली जातील। या ठिकाणी नाजिम खतीब साहेब त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत। थोडंसं क्विकली जायचंय जरा, थँक्यू। एक साथ विश्राम, एक साथ सावधान, भारताचं राष्ट्रगान सुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड़ उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। भारत माता की वंदे
थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं मनपूर्वक हृदयापासून कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. सर्व प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत, अमूल्य वेळ देत आहेत या स्पर्धेला, त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. युसुफबाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत, वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर एक चांगलं दृश्य या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये एक सुंदर ट्रॉफी आपण पाहू शकतायत, जे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे. ते कैफ रईस आणि अफसर रईस यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत.